जावयानं सासऱ्याचा धारदार हत्यारानं खून केल्याची घटना समोर आली आहे. खून केल्यानंतर जावयानं त्याच हत्यारानं स्वतःवर वार करत जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. यात तो जखमी झाला आहे. ही घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी गावात घडली. सिकंदर शेख असं मृत सासऱ्याचं नाव आहे, तर खून करणाऱ्या जावयाचं नाव सादिक दफेदार असं आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिकंदर शेख यांची मुलगी सादिक दफेदार राहणार पानमंगरूळ यांना दिली आहे. त्या पोलिसात कार्यरत असल्याची माहिती मिळत आहे. मागील काही दिवसांपासून काही कारणावरून वाद सुरू होता. आज सकाळी सिकंदर शेख हे त्यांच्या शेतात उसाला पाणी देत होते, तेव्हा सादिक तिथे आला आणि त्यानं सिकंदर यांच्यावर धारदार शस्त्रानं वार केले. ही बाब बाजूच्या शेतातील दुसऱ्या शेतकऱ्यांनी पाहिली आणि त्यानं गावकऱ्यांना कळवली. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली, तेव्हा सादिक हातात शस्त्र घेऊन तिथे उभा होता. तो सिकंदर यांच्याजवळ कोणालाही येऊ देत नव्हता. जवळपास अर्धा तास हा प्रकार सुरू होता. या दरम्यान सादिक यानं त्याच हत्यारानं स्वतःवर वार करून घेतले. यात तो जखमी झाला. त्याला सोलापूर सिव्हिलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच वळसंग पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डोंगरे हे पथकासह हजर झाले असून पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.